नमस्कार, साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा बटाटा चकली, जी की वर्षभर टिकते व उपवासासाठी अत्यंत उपयुक्त आहे व चवीला देखील खूप छान लागते व खूप खुसखुशीत बनते व बनवायला देखील अत्यंत सोपी पद्धत आहे। चला तर मग सुरू करूया। या चकल्या आपण 5 किलो बटाट्याचे बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 किलो साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा मी 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला आहे व त्यामध्ये पाणी टाकून त्याला 1 तास झाकून ठेवले होते। त्यानंतर त्यातील पाणी काढून घेतले व त्याला रात्रभर भिजवून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता की आपला साबुदाणा किती व्यवस्थित भिजला गेला आहे। साबुदाणा आपण ज्याप्रमाणे साबुदाण्याच्या खिचडीसाठी भिजवतो त्याचप्रमाणे त्याला भिजवून घ्यायचा आहे। फक्त आपला साबुदाणा थोडा जास्त प्रमाणात भिजला गेला पाहिजे। इथे मी 5 किलो बटाटे घेतले आहेत। बटाटे आपल्याला व्यवस्थित उकडवून घ्यायचे आहेत। इथे माझे सर्व बटाटे उकडले गेले आहेत। आता आपण त्यांचे साल काढून घेऊयात। सर्व बटाट्यांचे इथे मी साल काढून घेतले आहेत। आता आपण बटाट्यांना किसून घेऊयात। किसणीच्या सहाय्याने बटाटे किसून घेतल्याने बटाटे कुस करून घेण्याऐवजी शक्यतो त्यांना अशा प्रकारे किसणीच्या सहाय्याने किसूनच घ्यावे। बटाटे किसून घेतल्यामुळे आपल्याला चकली बनवताना त्रास होत नाही व चकली तुटत देखील नाही। त्यामुळे अशा प्रकारे बटाटे किसूनच घ्यावे। इथे माझे सर्व बटाटे किसून झाले आहेत। आता यामध्ये मी भिजवलेले साबुदाणे ॲड करत आहे। साबुदाणा आपल्याला बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे मी साबुदाणा बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। आता यामध्ये मी घालत आहे 2 चमचे लाल मिरची पावडर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर घालू शकता। आता यात मी घातले आहे चवीपुरते मीठ। जर तुम्हाला लाल मिरची आवडत नसेल किंवा उपवासासाठी चालत नसेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची देखील टाकू शकता। आता आपण मसाल्याला व मीठला व्यवस्थित साबुदाणा बटाटामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे मी सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। चला आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक चकलीचा साचा घेतला आहे। त्यामध्ये चकलीचे मिश्रण घातले आहे। आता आपण याची चकली तयार करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता किती गोल गोल छान चकली तयार झाली आहेत। अशाच प्रकारे तुम्ही सर्व चकल्या तयार करून घेऊ शकता। किती मऊसूतपणे आपली चकली पडत आहे व तिचे तुकडा देखील पडत नाहीये। अशाच प्रकारे तुम्ही सर्व चकल्या बनवून घेऊ शकता। इथे माझ्या सर्व चकल्या बनवून तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता 5 किलो बटाटा व 1 किलो साबुदाण्यामध्ये किती चकल्या बनवून तयार आहेत। या चकल्या वर्षभर टिकतात। या चकल्या उपवासासाठी तर उपयुक्त आहेच, पण तुम्ही त्यांचा वापर स्नॅक्स म्हणून देखील करू शकता। 2 दिवस झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता चकल्या व्यवस्थित वाळल्या गेल्या आहेत। आता आपण यांना तळून बघूयात। इथे मी चकली तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घेतले आहे। आता यात मी चकली टाकली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली चकली किती व्यवस्थित फुलली गेली आहे आणि किती छान दिसत आहे। आता आपण या काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे सर्व चकल्या तळून घेऊयात। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे चकली फुलत आहे। चकली जशी दिसायला छान आहे तशीच ती चवीला देखील खूप छान आहे। त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करा। तुम्ही बघू शकता साबुदाणा देखील किती छान फुलला आहे आणि चकली देखील किती छान फुलली गेली आहे। तुम्हाला मी इथे तुकडा करून दाखवते किती अल्लदपणे चकली तुटत आहे। एकदम मऊसूत चकली बनली आहे। तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला चकली कशी वाटली। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।